नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी मार्केटिंग स्ट्रॅटेजी बघणार आहोत. जे आम्ही MBA मध्ये शिकलो होतो. हे मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा तुम्हाला काय वापर याचा? ते एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. जर मार्केटमध्ये दोन प्रोडक्ट आहेत, तुम्ही मिनरल मिक्सचर तुमच्या गायांना खाऊ घालता. मिनरल मिक्सचर मध्ये एक प्रोडक्ट आहे ABC नावाचा, तो 20 किलोचा आहे. किंमत 45 रुपये. आणि दुसरा प्रोडक्ट आहे XY आणि Z नावाचा, त्याची किंमत आहे त्याची जी पॅकिंग आहे 24 किलोची आहे. ओके, त्याची पण किंमत 45 रुपये आहे. थोडंफार 100 रुपयाचं मागं पुढं होऊ शकतं. पण तुम्ही कुठला प्रोडक्ट घेता? सगळेजण विचार करतील की हाच, कारण 24 किलो म्हणजे मोठं पॅक भेटू राहिलं आपल्याला, डोळ्यात दिसू राहिला ना मोठा पॅक. हा 20 किलो म्हणजे याच्यामध्ये 4 किलो जादा येऊ राहिले म्हणून आपण घेतो. सिमिलर तसंच होतं, आपण चिप्सचे पॅकेट घ्यायला जातो. बघा, चिप्सचं पॅकेट जे आपल्या डोळ्याने मोठं दिसतं ना, आपण ते घेतो. पण तुम्ही पहा, जे पॅकेट मोठं दिसतं त्याच्यामध्ये हवा जास्त भरलेली असते. दुसरं जे चिप्सचं पॅकेट असतं त्याच्यामध्ये हवा कमी असते, पण ते पण 10 रुपयाचं असतं, हे पण 10 रुपयाचं असतं. पण त्याच्यामध्ये हवा जास्त दिसते आपल्याला, ते आपण म्हणतो का, तर आपल्या डोळ्याने जास्त दिसतं. कंपन्या ह्या याच्यावरती स्ट्रॅटेजी लावतात. त्या स्ट्रॅटेजी कुठे लावतात? पहिली स्ट्रॅटेजी असते त्यांची, त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे प्रोडक्ट डिफरन्शिएशन. आता प्रोडक्ट डिफरन्शिएशन मध्ये काय आहे? हे दोन प्रोडक्ट येतं. ओके, ह्या प्रोडक्ट मध्ये 20 किलोचा आहे, हा 24 किलोचा, हा एक डिफरन्स झाला. दुसरा डिफरन्स, याची किंमत आहे 45ची, हा एक डिफरन्स झाला. तिसरा शकतो याच्यामध्ये टाकलेलं कॅल्शियम 255 ग्राम, याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण कॅल्शियम आहे 255 ग्राम. इतर जे घटक आले हे डिफरन्शिएशन असतं. आपण ह्या गोष्टी पाहतो, बरोबर. पण अजून एक दुसरी गोष्ट असते, परसिव्हड व्हॅल्यू. परसिव्हड व्हॅल्यू म्हणजे काय असते? जी आपल्याला डोळ्याने दिसते. इथं आपल्याला 24 किलोचं पॅकिंग मोठं दिसू राहिलं, ती परसिव्हड व्हॅल्यू आहे. आपण परसेप्शन केलं बाबा की हे 24 किलो आहे, तर याच्यामध्ये जास्त आपल्याला मिनरल मिक्सचर भेटेल, त्यामुळे आपण घेऊन येतो. तर कंपन्या जास्तीत जास्त हे स्ट्रॅटेजीवरती काम करतात. तुमचं परसेप्शन बदलण्याचं काम करतात, तुमचं माइंड त्या ठिकाणी चेंज करण्याचं काम करतात. पण ऍक्च्युअल आपल्याला कुठल्या प्रोडक्ट मधून किती भेटते हे आपण कधीच बघत नाही. तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो मी की 20 किलोचा प्रोडक्ट घ्यायला परवडतो का 24 किलोचा प्रोडक्ट घ्यायला परवडतो. तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ह्या दोन स्ट्रॅटेजी असतात. MBAचा पण अभ्यास करत असेल त्यांना पण कळ प्रोडक्ट डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी आणि परसिव्हड व्हॅल्यू काय असतं. तर आता आपण बघू ऍक्च्युअल आता कुठल्या प्रोडक्ट मधून काय भेटते. दोन्हीमध्ये पण मी सांगितलं होतं की 255 ग्राम कॅल्शियम. ओके, 255 ग्राम कॅल्शियम याच्यामध्ये पण कॅल्शियम आहे 255 ग्राम. ओके, पण त्या ठिकाणी जिथं कंपोजिशन लिहिलं असतं त्याच्या वरती लिहिलं असतं इच 1 kg ह्या प्रोडक्ट वरती 20 किलोच्या, आणि जो 24 किलोचा आहे तिथे लिहिलं असतं इच 1.2 kg. आपण हे कधीच पाहत नाही. आपण फक्त 255 इकडे दिलं, इकडे पण 255 दिलं, एवढंच पाहतो. पण ते किती मध्ये दिलं याच्यावरती ठरवतो सगळं की मिनरल मिक्सचर कुठलं घ्यायला पाहिजे. तर आता हे बघा, याच्यामध्ये दिलंय इच 1 kg. इच 1 kg म्हणजे किती आहे? हे आता 255 आहे ग्राम आहे. याला जर आपण एका ग्राम मध्ये जर कन्वर्ट केलं तर याला भागाकार करू आपण. एका किलो मध्ये 1000 ग्राम असतं. तर मला वाटतं हे 0.25. ओके, आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 255 ग्राम भागिले हे 1200 मध्ये भेटतं, म्हणजे 1200 करावं लागणार आपल्याला. 1200 मला वाटतं याचं 0.21. तुम्ही किती ग्रामचा डोस देता? तुम्ही 50 ग्रामचा डोस देता. जर 50 ग्राम मिनरल मिक्सचर देतो आपण एका टायमाला, तर 0.25 गुणिले 50, आणि या ठिकाणी आपण 50 ग्रामचा डोस देणार आहे गुणिले 0.21. मला वाटतं इथं 10.75 येईल, 12.75 येईल समथिंग, आणि इथं 10 समथिंग काहीतरी कॅल्क्युलेशन नुसार. ओके, तर तुम्हाला जर ABC नावाचं प्रोडक्ट तुम्ही जर जनावराला खाऊ घातलं तर तुम्हाला 12.75 ग्राम कॅल्शियम एका डोस मधून भेटणार आहे. तेच XYZ नावाचा प्रोडक्ट जर खाऊ घातला तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 समथिंग
काहीतरी त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे कॅल्शियम कुठल्या याच्यात कमी भेटतंय, 24 किलो त्याच्यामध्ये तुम्हाला कमी भेटतंय. आणि ते जर 20 किलो जर घेतलं तर तुम्हाला कॅल्शियम जास्त भेटलं. बाकीचे कंटेंटचा जरी हिशोब केला आपण तर हाच हिशोब राहणार आहे त्याच्यामध्ये. आता मला सांगा कुठलं खरेदी करता? एकदम बरोबर, 20 किलोचा पॅक हा खरेदी केलेला पाहिजे, कारण त्याच्यामधून आपल्या जनावरांना जास्तीत जास्त कॅल्शियम भेटणार आहे, 24 मधून कमी भेटणार आहे. तर मला वाटतं की ह्या स्ट्रॅटेजी तुम्ही ज्यावेळेस बाजारामध्ये जाता मिनरल घ्यायला त्यावेळेस ही स्ट्रॅटेजी तुम्हाला काम होईल आणि तुम्ही ह्या गोष्टी पाहूनच तुम्ही मिनरल मिक्सचर खरेदी करता. धन्यवाद.